26 एप्रिल 2025, वेळ रात्रीची 10 आणि ठिकाण जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील आंबेडकर नगर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारं ऑनर किलिंग घडलं। सीआरपीएफ मधून सेवानिवृत्त झालेल्या एका जवानाने आपल्या मुलीने प्रेमविवाह केला हा राग गेले अनेक दिवस मनात ठेवून तिची गोळ्या झाडून निर्गुणपणे हत्या केली आणि हे संपूर्ण हत्याकांड ज्या ठिकाणी घडलं ते ठिकाण होतं हळदीचा समारंभ। हे सारं हत्याकांड नेमकं कसं घडलं याचा पोलिसांनी जो प्राथमिक तपास केलाय त्याच्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। या घटनेत ज्या तृप्ती वाघची हत्या झाली ती उच्च शिक्षित होती। पुण्यातील DY पाटील मेडिकल कॉलेजला ती मेडिकलचं शिक्षण घेत होती आणि तिने ज्याच्याशी लग्न केलं तो अविनाश वाघ हा अल्पशिक्षित होता। त्यामुळेच हा प्रेमविवाह किरण मांगले याला मान्य नव्हता आणि त्यातूनच त्याने हे हत्याकांड घडवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आलेली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अविनाश वाघ आणि किरण मांगले ही दोन्ही फॅमिली एकमेकांची नातेवाईक असलेली फॅमिली होती आणि त्यामुळे हा विवाह किरण मांगलेला मान्य नव्हता। आपल्या मुलीने आपल्याच इच्छेतील मुलासोबत लग्न करावं असा आग्रह किरण मांगलेचा होता, परंतु मुलीने हे जुमानलं नाही। त्यातूनच किरण मांगलेने गोळ्या घालून तिची हत्या केल्याचं या प्रकरणात समोर आलेलं आहे। एकूणच या साऱ्या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली ती आपण पाहूया। काल चोपडा शहरामध्ये रात्री 10 वाजताच्या सुमारास आंबेडकर नगरामध्ये एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या आदल्या दिवशी आज लग्न होतं, काल त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता। हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीनं गोळीबार केलेला आहे। त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीनं गोळीबार केला त्याची स्वतःची मुलगी आणि जावाई या दोघांना गोळी लागलेली आहे। मुलगी मरण पावलेली आहे आणि जे जावाई आहे त्याच्या कमरेत गोळी लागलेली आहे, तो जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे। सर या सगळ्यांची नावं काय आहेत आणि गोळी हत्या करण्यासाठी मागचं कारण काय? गोळीबार करणारा जो आहे तो किरण अर्जुन मंगळे हा शिरपूरचा राहणारा आहे आणि त्याची जी मुलगी आहे मुलीचं नाव तृप्ती आहे। तिने 1 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता। त्यांचाच एक नातेवाईक आहे अविनाश वाघ नावाचा, तो पुण्यात असतो। त्या दोघांनी प्रेमविवाह केला आणि हा जो प्रेमविवाह झाला होता तो ह्या किरण मंगळेला मान्य नव्हता, म्हणजे मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता आणि त्यातून ही हत्या झालेली आहे। कारण काय विरोध झाला? कारण काय प्रेमविवाह? एकतर त्यांचा कौटुंबिक वाद होता आणि मुलगी MBBS शिक्षण घेत होती, मुलगा कमी शिकलेला होता। वडिलांची अशी इच्छा होती की त्या मुलीनं अशा कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न करू नये। एकमेकाचे नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक। रात्रीचा नेमका घटनाक्रम काय होता सर? त्यांचं टार्गेट नेमकं कोण होतं? काही तपासात काही समोर आलं? टार्गेट सरळ सरळ असं होतं की मुलीचे जे वडील आहेत किरण मंगळे यांना मुलगी आणि त्यांचं जावई या दोघांना गोळी घालायची। हा लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू होता। त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर डीजे लावून तिथे सगळी मुलं वगैरे नाचत होती मंडपामध्ये, तेव्हा ही घटना झाली। सगळ्या घटनेचा गुन्हा काय दाखल केलेला आहे आणि या सगळ्याची प्रकृती कशी? त्यांना ही गोळ्या झाडल्यानंतर तिथे जी काय लोक होते नाचत होते मुलं, तर सर्वांनी मिळून हा गोळी झाडणारा जो किरण मंगळे आहे याला पण मारहाण केलेली आहे, तो पण जखमी आहे। त्याच्यावर जळगावमध्ये उपचार सुरू आहेत आणि जो त्यांचा जावई आहे त्याला पुण्याला शिफ्ट केलेला आहे, त्याची प्रकृती व्यवस्थित आहे, पुण्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी जे जखमी मुलगा आहे अविनाश वाघ त्याच्या आईची तक्रार घेतलेली आहे। आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। खुनाचा प्रयत्न, खुनाचा आणि आर्म्स ऍक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चोपडा सिटीचे PI मधुकर साळवे करत आहेत। एकूण घटनास्थळी 3 राऊंड फायर केलेले आहेत। 2 अविनाश वाघला लागले आणि 1 त्या मुलीला लागले। सर नक्की कुठे राहत होते आणि चोपड्यामध्ये यांचा संबंध काय होता? हे अविनाश वाघ जो आहे तो पुण्यामध्ये राहत होता। त्याची बहीण जी आहे ती चोपड्यामध्ये एक जणाला मागच्या महिन्यात लग्न ठरलं होतं आणि त्याचं आज लग्न होतं आणि त्या लग्नाकरिता अविनाश वाघ, त्याची पत्नी तृप्ती
आणि त्यांच्या घरातले इतर नातेवाईक असे मिळून ते काल सकाळी इथं चोपड्यामध्ये लग्नासाठी आले होते. प्रेम केलं म्हणून, माझ्या मुलाने त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून तो राग होता. पण काय विरोध का होता? विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं नव्हतं, त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजे नव्हती. मग तो 2 वर्षापासून काय करत होता तेव्हाच विचार करायला पाहिजे ना. तू माझ्या पोरीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला. हो, माझ्या सख्या मुलीचं लग्न होतं. म्हणजे आम्ही डीजे मध्ये नाचत होतो, मी माझे सर्व मुलं घेऊन नाचत होते, म्हणजे आमची फॅमिली सगळे नाचत होती, म्हणजे नवरदेवकडचे आमच्याकडचे सगळे आम्ही नाचत होतो. मग तो मागणं आला, तोंडाला रुमाल वगैरे लावलं होतं, डायरेक्ट फायरिंग करायला लागला. डायरेक्ट पहिली गोळी माझ्या सुनाला मारलं, नंतर मग माझी सून खाली पडल्यानंतर लगेच माझ्या मुलाला मारलं. 2 गोळ्या माझ्या मुलाला मारलं, 2 गोळ्या माझ्या सुनाला मारलं. कोणी मारलंय? हे मुलीच्या वडिलांनी. नाव काय? किरण मंगळे, मिलिटरीवाला आहे, फौजी. हो, सख्यानंदाचा नवरा आहे, सख्यानंदाचा जाव आहे, म्हणजे भाचेचा नवरा सख्या. मुलगी काही मेडिकल कॉलेजला शिकत होती? हो, आणि मुलगा? मुलगा पण शिकलेला आहे, 13वी झालेली आहे त्याची, कंपनीमध्ये कामाला आहे, कमीज कंपनीमध्ये. म्हणजे तुमचा काही नकार नव्हता? नाही. हो त्यासोबत म्हणतात की काही प्रेग्नंट वगैरे होतं? हो, 4थ्या महिन्याची आता. हो, नेमकी काय मागणी राहणार तुमच्या? आता माझी मागणी काही नाही, त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, नाहीतर कायमचं जेल एंट्री होऊन त्या जेलमध्ये सोडून मारायला पाहिजे. अविनाश वाघ याच्या बहिणीचं आज लग्न होतं, काल त्याची हळद होती आणि या हळदीच्या कार्यक्रमासाठी तृप्ती आणि अविनाश हे दोघे कालच पुण्यावरून चोपड्यात आलेले होते. याची माहिती किरण मांगलेला लागलेली होती. तो सकाळपासूनच या साऱ्या विषयासंदर्भात रागात होता. याची माहिती त्याच्या पत्नीला देखील मिळालेली होती. किरण मांगले आज काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकतो याची कुणकुण त्याच्या पत्नीला असल्यामुळे त्याच्या पत्नीने तिच्या मुलाला या साऱ्या घटनेची कल्पना दिलेली होती आणि आपल्या बापावर तू लक्ष ठेवावं असं देखील सांगितल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय. या साऱ्या घटनेनंतर किरण मांगले याचा मुलगा देखील चोपड्यामध्ये होता, परंतु तो आपल्या बापाला रोखू शकला नाही. कदाचित ही घटना सकाळीच जर पोलिसांपर्यंत पोहोचली असती, या वादासंदर्भात पोलिसांना माहिती जर दोन्ही परिवाराकडून देण्यात आली असती, तर कदाचित तृप्तीचा जीव वाचला असता असंच या निमित्ताने सांगता येईल. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.